मित्रांनो, सर्वांनी डिजिटली हँडराईजच्या सहाय्याने, डिजिटली फ्लॉवर बुकेच्या सहाय्याने त्यांचं मोस्ट वेलकम करूया. सो प्लीज वेलकम ग्रेट लीडर, ग्रेट अपलाईन, ग्रेट मार्गदर्शक, माननीय श्री श्याम मिंगळे सर. प्लीज वेलकम सर. थँक्यू सर. वेलकम सर. सर्व प्रोफेशनल टीम धन्यवाद. वेलकम की आपण आज या सेशनसाठी हजर आहात की ऑब्जेक्शन हँडलिंग. मला असं वाटतं की फक्त 18 लोकांना अडचण आहे, बाकीच्यांना अडचण नाही. मित्रांनो, ह्या बिझनेसमध्ये मोठे ऑब्जेक्शन हँडलिंग म्हणजे आपण झूम सेशनला लोक बसवत नाही, फक्त आपण बसतोय, हीच मोठी अडचण आहे. तर असं आपलं झूम सेशन चालू स्टार्ट करतोय आपण. हे तुमच्या स्क्रीनवरती दिसतात मोठे प्रश्न येतात, असं प्रश्न चिन्ह तुम्हाला सारखं येतात. हे प्रत्येकाच्या डोक्यात येतात. जो मेटावेल प्रोजेक्ट जे आहे तो बघितला की ते डोक्यात असे प्रश्न चालू होतात. जसं स्क्रीनवरती दिसतं तसंच डोक्यात पण चालू असतं. आता प्रश्न काय असतं समजा, मेटावेल का करावे? साधा आणि सिंपल एक प्रश्न आहे. का करायचं? जर एखादा शेती काम करत असेल तर ओके ना, सर्व्हिस करत असेल पैसा येतोय, सगळं तुम्ही काम करताय, सगळं तुम्हाला पैसा येतोय, पण दुसरीकडे बघायची का गरज आहे? हा आपण आपल्या स्वतःलाच प्रश्न विचारला पाहिजे. हा दुसरा उत्तर देऊ शकत नाही, नाही शामिंगळे देऊ शकत नाही, भीमराव पाटील सर देऊ शकत. हा प्रश्नाचं उत्तर हे तुमच्याकडेच आहे. का करायचं? कारण तुमच्याकडे किती पैसे आहेत हे तुम्हालाच माहिती आहे. आपली परिस्थिती काय हे आपल्यालाच माहिती आहे. तर आपल्याला ह्या बिझनेस मध्ये काय यायचं? आज जे आपले मेन जे लीडर आहे, जुने जुने म्हणजे जे आज 2 वर्षापासून काम करता, याच्यामध्ये पहिले जे 5चे उत्तर आहे ना, एका वाक्यात देतील. ते अनम्यूटचं ऑप्शन देईल मी त्याला, आणि का करायचं हा प्रोजेक्ट, का आपण या बिझनेस मध्ये आलो, याचं उत्तर एकाच वाक्यात द्यायचं. कारण आपण ज्यावेळेस प्लॅन प्रेझेंटेशन देतो 30 ते 35 मिनिटाचं प्लॅन प्रेझेंटेशन झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्या वेळेस आपण एखाद्याच्या घरी जातो तर मॅक्झिमम त्याचं ऐकलं पाहिजे. आपण 20% आपण प्लॅन झाल्यानंतर बोललं पाहिजे, जास्तीत जास्त त्याचं ऐकून घेतलं पाहिजे. अशा टर्म अँड कंडिशन असतात त्याच्यामध्ये. तर आपण जो आज सेशन आहे आपला ऑब्जेक्शन हँडलिंग, त्याकडे वळूया. तर सर्वात प्रथमतः आपले झूम सेशन होतात, डेली लोक झूम सेशनला ऐकतात, झूम सेशन चालू आहे आपले, पण याचा रिझल्ट पाहिजे तसा नाहीये, कारण प्रॉपरली आपण ऐकत नाही. बरेचसे लोक काहीतरी वेगळं काम चालू असतो किंवा मोबाईलच ऐकतोय, मोबाईलच झूम मीटिंग ऐकतोय, असं चाललेलं असं वाटतंय. त्यामुळं झूम मीटिंग पण आपल्याला पुढे चालू ठेवायची की नाही चालू ठेवायची, याच्यावर पण आपण विचार करत आहे. सपोज जर लीडर्स लोकांना जर गरज नसेल तर आपण झूम मीटिंग बंद करू, कारण झूम मीटिंग ही फ्री ऑफ नाही. याला आपल्याला रिचार्ज वगैरे असतं, 1000 रुपये रिचार्ज जातात. कशासाठी करायचं? कारण आपल्याला टीम डेव्हलप होण्यासाठी करायचं, पण आपण त्याकडे लक्षच देत नाही. बरेचसे लीडर्स मीटिंगला नसतात. तर आता आपण प्रश्नाकडे वळूया. ऑब्जेक्शन हँडलिंग कशी केली आपण करतोय विचारूया. तर मी पहिलाच बोललो की आपल्याला एका वाक्यात उत्तर देता आलं पाहिजे. जे झूम सेशन आहे आपले, जे झूम सेशन होतात, व्हाय क्लिअर का करायचं, आणि त्याच्यातच उत्तर आहे. जे फर्स्ट पेज आहे व्हाय का करायचं, तिथंच तुम्हाला उत्तर मिळेल. तर मी पहिला जो प्रश्न विचारतोय, मेटावेल का करावे, याचं पहिलं उत्तर आहे अनम्यूट, म्हणजे ऑप्शन दिलेलं आहेच ऑलरेडी, अनब सर. फक्त एकाच वाक्यात उत्तर द्यायचं, दुसरं वाक्य पण नाही बोलायचं, कारण आपल्याला परफेक्ट शिकायचंय. काय उत्तर दिलं पाहिजे आपल्याला, मेटावेल का करावे सर? एक्स्ट्रा इन्कम साठी सर. यस, ओके. आता हे प्रत्येकाचं व्ह्यू वेगळे वेगळे असेल. कोणाला एक्स्ट्रा इन्कम, कोणाला सिक्युरिटी, कोणाला पॅसिव्ह इन्कम,
किंवा सेल्फ बिझनेस, आपण जे व्हाय जे क्लिअर करतो ना तेच हे मेटल वेल मध्ये का करावे. दुसरा जो प्रश्न आहे आपला, काम कसं करावे. साधा आणि सिंपल कार्यक्रम आहे. काम कसं करायचं असतं, कोणती गोष्टी कोणत्या याच्यामध्ये क्षेत्रामध्ये गेलो आपण तर आपल्याला त्याविषयी नॉलेज घेणं गरजेचं आहे. आणि काम कसं करायचं, कोणत्या स्टेपनी करायचं हे आपल्याला स्वतःला माहिती पाहिजे. त्यासाठी काय करायला लागेल आपल्याला, त्याचं एक उत्तर घेऊ आपण कोणाकडनं तरी. आपले जे लीडर आहे, जुने चांगले दिग्गज लीडर आहे याच्यामध्ये, मी अनम्यूटचं ऑप्शन दिलंय तुपे सरांना. सर अनम्यूटचं ऑप्शन दिलं तुपे सर तुम्हाला. नमस्कार सर. सर बाहेर गेलेले आहेत, त्यांचा मोबाईल घरीच विसरलेला आहे त्याच्यामुळं. हा हॅलो. बोला बोला. सर बाहेर गेलेले आहेत, थोडे पाहुणे आलेले आहेत, त्यांच्यावर फोन घरीच विसरलाय. बरं बरं ठीक आहे सर. हो ठीक. कारण प्रत्येक जण बोललं पाहिजे. हा बिझनेस करायचा तर प्रत्येकाला याचे उत्तर किंवा बोलता आलं पाहिजे, हे महत्वाचं इम्पॉर्टंट आहे. तर ठीक आहे, दुसरं लीडर आहे आपले, त्यांना विचारूया आपण. योगेश विके सर, जर शक्य असेल तर बोला सर. अनम्यूटचं ऑप्शन दिलं योगेश विके सर, लवकर फास्ट बोला, वेळ कमी आहे आपल्याकडे. ठीक आहे. त्यानंतर मी ऑप्शन देतोय पाटील सरांना. सर अनम्यूटचं ऑप्शन दिलं तुम्हाला. पाटील सर. हॅलो. हा सर बोला. हा काय प्रश्न फोन ऐका तिकडे बाहेर सर नेलता परत. जरा. हा प्रश्न परत ऐका. काम कसं करायचं आपल्याला, जो बिझनेस करतोय आपण मेटावेल याच्यामध्ये काम करायचंय. आज मला काम करायचंय तर मी कसं केलं पाहिजे, तर त्यासाठी मला काय तयारी करणं गरजेचं आहे, कोणते स्टेप घेणं गरजेचं आहे, तर माझं काम होणार आहे. येस येस येस. तर आपल्याला काम करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला आपल्या लिस्ट काढणं गरजेचं आहे. येस ओके. लिस्ट काढ. हा सर पुढे अजून. हा लिस्ट काढणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण झूम मिटिंगला दररोज बसणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हा बिझनेस प्रामाणिकपणे केला पाहिजे. बरोबर. ओके सर, थँक्यू. आता सर तिसरा जो प्रश्न आहे माझा, मी दुसरं कोणाला तरी विचारतो. मला सांगता येत नाही, मला सांगता येत नाही, यासाठी मला काय करायला पाहिजे, त्याचं उत्तर आपण घेऊ तुपे मॅडम कडनं. मॅडम तुम्हाला अनम्यूटचं ऑप्शन दिले. तुपे मॅडम. हॅलो. हा बोला मॅडम. हा सर, मला एकदा परत प्रश्न सांगा, कारण दुसऱ्या फोनवर कॉल आला होता, मला त्याच्यावर बोलावं लागलं अर्जंट. थोडं मॅडम मला प्रश्न मीटिंग साठी प्रत्येक जणांनी सिरियस राहा, कारण फार महत्वाची मीटिंग चालू आहे कॉल आपली. आला होता, अर्जंट बोलायचं होतं. ओके ओके ठीक आहे. जॉईनिंग. मला सांगता येत नाही याच्यासाठी आपल्याकडे काय उत्तर पाहिजे. मला सांगता येत नाही म्हटल्यावर आता मी स्वतः मला पण सांगता येत नव्हतं, परंतु मी जो मीटिंग मध्ये येऊनच शिकलेले. कोणाला सुरुवातीला काही सांगता येत नसतं, आपण शिकून घेतलं तर सर्व काही जमू शकतं. एवढं जरी सांगितलं तरी जमल. ओके थँक्यू. शिकल्याशिवाय पर्याय. झूम मीटिंग हा एक उत्तम माध्यम आहे, त्याच्यात आपल्याला सर्व शिकायला मिळतं. त्याच्यातून शिकून आपण समोरच्याला सांगू शकतो, बरोबर. काय अवघड नाही. तर मित्रांनो, हा एक सर्वात सोपा पर्याय आहे. बरेचसे लीडर आहे आपल्या याच्यामध्ये, नवीन जॉईनिंग होतोय पण त्याला सांगता येत नाही, तर त्याला उत्तर काय आहे की त्याला झूम मिटिंगला बसवायचंय
आणि जो तुमच्या झूम मिटिंगला बसल तोच तुमच्या बरोबर पुढे बिझनेस करू शकतो, किंवा तुमच्या मर्जी खातीर तो आलेला बिझनेस तुम्हाला नाही म्हणून. जो बसत नाही तो नाही. नेक्स्ट वन मोर वन, त्या याच्यावरती, त्या प्लॅटफॉर्मवरती, त्या सिस्टीम पुढे चाला तुम्ही, तशाच पद्धतीत चाला. आज नाही झाला तर दुसरा बघा, दुसरा नाही तिसरा बघा. मला सांगता येत नाही याचं उत्तर एकच आहे, जोपर्यंत तुम्ही शिकत नाही तोपर्यंत तुम्हाला ते झूम मिटिंगला बसवा, किंवा तुमचा अपलाईन असेल तो सांगेल, अशा पद्धतीने प्लॅन प्रेझेंटेशन चालू राहील. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे हा बिझनेस चालू करायचा आहे आपल्याला, तर आपल्याला काय लागतं इथं, किमान दोन लोक लागतात. आता हे पार्टनर्स कुठं शोधायचे आपल्याला, याचं उत्तर कोण दिलं आपल्याला? हे को पार्टनर्स आपल्याला जर शोधायचे तर हे कुठं भेटायला पाहिजे आपल्याला हे लोक? तर त्याचं सगळ्यात महत्वाचं उत्तर विचारू आपण. आज हा बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर लंबाते सरांना मी अनम्यूटचं ऑप्शन देईल, कारण त्यांच्याकडे 100% त्याचं उत्तर असेल. लंबाते सर. सर अनम्यूटचं ऑप्शन दिलंय तुम्हाला. फक्त मोबाईल डिव्हाइसला झूम मीटिंग ऐकू नका, कारण याच्यातनं पुढे फार मोठे गणित आहे. आपण स्वतः मीटिंग ऐका, फिजिकली मीटिंग ऐका. अनम्यूटचं ऑप्शन दिलंय सर तुम्हाला, लंबाचे सर. चला मी दुसरा प्रश्न विचारतो, म्हणजे तोच प्रश्न विचारतो. धायगुडे मॅडम, अनम्यूटचं ऑप्शन मॅडम. धायगुडे मॅडम, तुम्हाला अनम्यूटचं ऑप्शन आहे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, बोला. प्रश्न परत ऐका. हा सर. हा, एक मिनिट. प्रश्न असा आहे की दोन पार्टनर्स आपल्याला शोधायचे, ते कुठं शोधायचे? दोन पार्टनर सर आपल्याला आहे ना, आपल्या जवळची व्यक्ती, आपल्या विश्वासातली मित्र आणि मैत्रिणी यांना एक आपण करू शकतो. बरोबर. आणि दुसरे आपल्या जवळची जी लोक असतात की जेणेकरून आपला शब्द ते मोडत नाहीत, अशी लोक एक आपल्याला जॉईन होऊ शकतात. बरोबर, राईट. तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं दोन लोक शोधायचे कुठं? तुमच्या मोबाईल मध्येच सगळे नंबर आहे तुमच्याकडे, सगळे कॉन्टॅक्ट, त्यातलेच दोन लोक शोधायचे तुम्हाला. जसं मॅडमने आता जे उत्तर दिलं, तुमचं जवळचं पार्टनर शोधायचं जर असेल तर आपला पाहुणा असो किंवा मित्र असो, मैत्रीण असो, यातलेच लोक तुम्हाला लगेच कनेक्ट होतील. या अनोळखी माणसं तुमच्या बरोबर लगेच येतील का? नाही येणार, यांना टाइम लागेल. सर्वात महत्वाचं, त्याला वेळ लागेल. हा चौथा प्रश्न झाला. आणि पाचवा प्रश्न असा आहे आपला की घरी विचारून सांगतो. बऱ्याचशा लोकांना हा प्लॅन दिल्यानंतर हा प्रश्न म्हणजे त्याचं उत्तर भेटलं जातं. आज समजा मी प्लॅन दिलाय तर त्याचं उत्तर काय भेटतं की मी घरी विचारून सांगतो. तर आता घरी विचारून सांगतो याचं उत्तर काय द्यायला पाहिजे? कोण सांगाल बरं? हँड रेस करा. याचं उत्तर आपण पाटील सरांनाच विचारू. हॅलो. हा सर, बोला. तर ह्याचं एक उत्तर असं आहे की आपण ज्या वेळेस प्लॅन देतो त्यावेळेस दोघांनी हा प्लॅन ऐकणं गरजेचं आहे. दोघांनी जोडीने बसून जर हा प्लॅन ऐकला तर हा प्रश्न आपल्याला येणारच नाही. बऱ्याचशा वेळा काय होतं, आपण ज्यावेळेस प्लॅन देतो त्यावेळेस जो निर्णय घेणारा व्यक्ती असतो त्या व्यक्तीला आपण प्लॅन देत नाही, आणि त्याच्यामुळं काय होतं की मग घरी विचारून सांगतो, मिस्टरांना विचारून सांगतो किंवा मिसेसला विचारून सांगतो, अशा पद्धतीचे आपल्याला उत्तर येतात. तर बरोबर. फक्त त्याला एकमेव असा पर्याय आहे की दोघाला जोडीने हा प्लॅन प्रेझेंटेशन सांगणं खूप गरजेचं आहे. बरोबर सर, थँक्यू. तर यामध्ये सर्वात महत्वाचं विषय असा आहे की घरी तर विचारून सांगतोच आहे, बरेचसे लोक म्हणतात, पण काही लोक याच्यात अशी पण असतात
की मित्राला विचारून सांगतो मी. आता हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मित्राचा, कारण हा प्लॅन ह्या व्यक्तीला किती समजला, कितपत समजला हे आपल्याला माहित नसतं आणि त्याला पण माहित नसतं, तो पण नाही सांगू शकत. ज्यावेळेस प्लॅन होईल त्यावेळेस थोडंफार आपण त्या संगत ज्यावेळेस बोलतोय, तो जो बेसिक प्लॅन आहे, बेसिक स्ट्रक्चर आहे त्याचं 2x4 मॅट्रिक्स S6 S3 हे त्याच्याकडून परत विचारलं पाहिजे. जसं मला पाटील सरांनी विचारलं होतं प्रश्न काही, त्या पद्धतीने जे 3 रेड असतात, समजा 3 गोळे लाल आहे त्याचे पैसे कोणाला येतील, जे हिरवे पैसे त्याचे कोणाला येतील. त्याचबरोबर S3चा जो मेकॅनिझम आहे, 2 याचे पैसे कोणाला जातील आणि 1 याचे पैसे कोणाला येईल, हे आपण त्याला विचारलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला सेंट्रलाइज, डिसेंट्रलाइज आणि ब्लॉकचेन हे 3 विषय त्याला क्लिअर करणं गरजेचं आहे. त्याला फसला का किंवा फसवलं कोणी असेल तर ते त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे आपल्याला. ते म्हणजे त्याने बँक अकाउंटला पैसे पाठवले म्हणून तो फसलाय. तू इथं अकाउंटला पैसे पाठवत नाही, मिस्टर लाडोला 1 रुपया पाठवत नाही न मिस्टर लाडो तुला 1 रुपया देणार, मग फसवीचा काही विषयच नाही ना याच्यामध्ये. तर जो प्रश्न येतो माणसाचा विचारण म्हणजे हा टाइम काढूपणा आहे, त्याला काम करायचं नाही हे 99% फिक्स असतं, पण तो काय करतो दुसऱ्यावरती ढकलतो. बायकोला विचारल, शेजारच्याला विचारल, शेजारणीला विचारल आणि नंतर मी काम करेन. ही व्यक्ती 99.99% काम न करणारी व्यक्ती असती. याच्यावरती जास्त फोकस न केलेला बरा. 24 म्हणजे 24 तासाच्या आत जर लॉगिंग होत असेल तरच तो तुमच्या संग काम करू शकतो. तो व्यक्ती 24 तासाच्या आत त्यांनी त्याचं फॉलोअप घेणं गरजेचं आहे. आज समजा तुम्ही प्लॅन सांगितला, समजा तुपे मॅडमने प्लॅन सांगितला, त्याच्यानंतर लगेच जो डाऊनलाईन असतो म्हणजे कविता मॅडम आहे, सॉरी सविता मॅडम, तर सविता मॅडमने फॉलोअप घेणं गरजेचं आहे, ना की तुपे मॅडमने. जर समजा तुपे मॅडमने जर त्यांच्या संग फॉलोअप घेतला, कारण त्यांचं कॉन्टॅक्ट नाही, जास्त कॉन्टॅक्ट सविता कुसमाडे मॅडमचं आहे, तर कुसमाडे मॅडमचा प्रॉस्पेक्ट जर असेल तर त्यांनी त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला पाहिजे आणि जॉईनिंग काढली पाहिजे. ऑफलाईन फक्त प्लॅन देऊ शकतो. त्याच्यानंतर बरेचसे प्रश्न आहे, याच्यातले काही लोकांना प्रश्न असतील. आता एक प्रश्न दिवशी कोणी विचारला होता, कविता मॅडमने, कविता मोरे मॅडमने, की बचत गटवाल्यांचं होतं त्यांचा जो प्रश्न, असा आठवत नाही मला. तर त्या बचत गट मधल्या लेडीज होत्या की तुम्हाला फायदा काय. तर समजा फिजिकली आपण त्याच्या समोर जर असेल तर स्मित हास्य करणं गरजेचं आहे आपल्याला, किंवा आपल्याला एक काही प्रश्न विचारायचे त्याला. ज्यावेळेस तुम्हाला तो विचारतोय तुमचा फायदा काय, त्याला डायरेक्ट त्याचं ह्याच्यावर नाही दाखवायचं आपल्याला त्याची सहमती, म्हणजे कसं जर थोडा वेगळ्या पद्धतीने ट्रॅक चेंज करून आपल्याला त्याला काही प्रश्न विचारायचे. मॅडम असू, सर असू, कोणीतरी असेल. समजा एखादी मॅडम आहे, त्यांनी ते बचत गटाचा आणि त्यांनी विचारला हा प्रश्न की आपल्याला तुम्हाला फायदा काय त्याचा, हा महत्वाचा प्रश्न असतो. प्रत्येक जण आपल्याला, म्हणजे मी तुम्हाला जॉईन करतोय त्यावेळेस काय प्रश्न येतो की यांना काय फायदा आहे, आणि तुम्ही नंतर खाली जॉईन करतात त्यावेळेस काही तकलीफ होत नाही कोणाला. पण आता आपण जे मेकॅनिझम आहे 2x4 6 असो किंवा 3 असो, बरेचसे काही लिडर्स असतात की याच्यामध्ये पण प्रॉब्लेम येतो. गोळा कोणाला गेला त्याच्या, म्हणजे जर समजा मला गोळा आला की तो समजा एखादा डाऊनलाईन असो XYZ, त्याच्या पोटात लगेच गोळा येतो, अरे गोळा गेला तिकडं. हा मेकॅनिझम तसा बनवलेला आहे, त्याच्यामुळे इथं पोटात गोळा येऊनच द्यायचा नाही. जसा तुम्हाला दुसऱ्याला गोळा दिला तसा तुम्हाला पण गोळा येणार आहे, खालचा कोण असते. तर हे समजून घेणं गरजेचं आहे, हा मेकॅनिझम आहे. आता मेन विषयावर येऊ आपण. विषय असा होता आपला की तुम्हाला फायदा काय. तर आपल्याला उत्तर द्यायचं काय, त्या बचत गट असो, लेडीज असो किंवा जेंट्स असो, तुम्ही हा बचत गट का चालू केला. आपण उलटा म्हणजे त्याला क्रॉस क्वेश्चन विचारणं गरजेचं आहे. तुम्ही बचत गट का चालू केला, कारण काय भेटेल त्याचं तुम्हाला, की आम्ही 20 लोक गोळा झालोय, प्रत्येक जण 100-200 रुपये देतोय, आणि महिन्यानंतर जे कलेक्शन होईल त्यातलं काय करतो आम्ही, एका व्यक्तीला लोन देतो त्याच्यावर.
समजा 20 लोकांची दोन एक 100 रुपयांनी 2000 झाली, 2000 रुपये त्याला लोन दिला आणि त्याच्यावरती 2-5% काय जे व्याज लावत असेल ते 2% ते व्याज घेतो. बरं, राईट. मग ते व्याज घेतो तो आणि ते व्याज काय करतात, ते कलेक्शन करून दर वर्षाच्या शेवट प्रत्येकाला डिस्ट्रीब्यूट केलं जातं. आता त्या सिस्टीम मध्ये काय असतं, एक अध्यक्ष असतो आणि दुसरा सचिव असतो. हे हुशार लोक असतात, अध्यक्ष आणि सचिव हुशार लोक असतात. तर ह्या सिस्टीम मध्ये 2%, 3% डिव्हिडंड असतो. समजा कोणाचे एखाद्याने भरले नाही पैसे, त्याला परत ते काय दंड लावला जातो. हे सगळे पैसे गोळा करतात आणि वर्षाच्या एंडला ते वाटून देतात प्रत्येकाला. जे मेंबर असतील 20 लोक, त्यांना वाटून दिले. राईट. इथपर्यंत क्लिअर झालं. त्यांनी तुम्हाला इथपर्यंत त्यांनी सांगितलं त्यांची प्रोसेस. त्याला म्हणायचं एक्झॅक्ट ह्याच पद्धतीने आम्ही एक बिझनेस चालू केला, हा डिजिटल बिझनेस. तुम्ही जसं काय करतात, सगळ्यांना वाटप केली, तशाच पद्धतीत हा बिझनेस आहे. पण त्याचा थोडासा पार्ट वेगळा आहे. हा जागतिक लेवलला चालतो. यामध्ये अकाउंट नाही, तुमच्यामध्ये अकाउंट आहे. याच्यामध्ये पण बचत गटामध्ये मोठे फ्रॉड झालेत, होतात, होणार पण आहे. तर ह्यामध्ये कोणत्या प्रकारचा अकाउंट नाही, ही पण बचतच आहे थोडक्यात. आपल्याच कम्युनिटीमध्ये, आपल्याच पाहुण्यारावळ्यात, आपल्याच मित्रांमध्ये याशी आपण पैसा गोळा केला आणि तो पैसा कसा वाटला. आता जसं मला तुमच्याकडनं फायदा होणार आहे, त्यापेक्षा तुम्हाला माझ्याकडनं ज्यादा फायदा होणार आहे. आता माझ्याकडं 2 लोक आहे किंवा 5 लोक ऑलरेडी आहेत, तर हे लोक तुम्हाला सपोर्ट करणार आहे. त्यांना तो S6चा मेकॅनिझम दाखवायचा आपल्याला. हे 2 लोक, समजा तुम्ही पहिल्या घरात आले, दुसरा माझा एक व्यक्ती येणार, पण तो तिसरा व्यक्ती जो तुमच्या डाऊनलाईनला येणार आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला होणार. म्हणजे तुमच्यापेक्षा, तुमच्याकडनं जो फायदा होणार आहे त्यापेक्षाही जास्त किंवा त्यापेक्षा 10 पट फायदा माझ्याकडून तुम्हाला होणार आहे. म्हणून तुम्ही या बिझनेसमध्ये येणार. तुमच्याकडून 100% मला फायदा आहे, पण माझ्याकडनं तुम्हाला 10% म्हणजे 10% जास्त फायदा राहील, 10 पटीने जादा फायदा राहील. कारण तुम्ही जर माझ्या या स्लॉटमध्ये, या लेवलमध्ये आले, की माझे जे बाकीचे 4-5 जण हे तुमच्या खाली डाऊनलाईनला येतील, काम करतील आणि तुम्हाला पैसा भेटत. तेच जर तुम्ही समजा बचत गटामध्ये काम केलं तर तुम्हाला एक सीमित पैसा भेटतो, फिक्स आहे तेवढा. अशा पद्धतीने आपण जर त्याला उत्तर दिलं या प्रश्नाचं, आणि कधी कोणालाही क्रॉस करायचं नाही. कोणता प्रोडक्ट बेसवाला आला, माझं भारी मानला, ओके थँक्यू, फक्त त्याला त्याचं इन्कम विचारा आणि त्याचं इन्कम बघा. वर्षातलं फक्त एकच इन्कम दाखवीन तुम्हाला, ते जास्त आहे. पण तुम्ही इथं रोजचं इन्कम दाखवू शकता या बिझनेसमध्ये. अशी ह्या मेटावेल मध्ये पॉवर आहे. तर आता आपण बराचसा टाइम ओव्हर होत चाललेला आहे. तर काही याच्यात जर लोकांना प्रश्न विचारायचे असेल तर हँड रेस करा आणि प्रश्न विचारू शकता. हँड रेस करा फटाफट. पहिले डाऊन करा सर. हा, केले सर. हँड रेस करा. हा, ओके. कोण? आनब सर बोला. सर काही जे नवीन एक केला तर काहींचा प्रश्न असा असतो की माझ्याजवळ पैसे नाही, तर त्यांना काय उत्तर दिलं पाहिजे? आता पैसा नाही, बरं, म्हणजे आपल्याला पैसा नाही म्हणून या बिझनेस मध्ये यायचं, हा एक पहिला उत्तर झालं आपलं. आणि सपोज आपल्याकडे जर मेडिकल इश्यू जर आला तर आपण डायरेक्ट त्या सेकंदाला सुद्धा लाख रुपये उपलब्ध करू शकतो इकडून तिकडून. जर तुमचं हा जो बिझनेस आहे ही तुमचं 360 डिग्री चेंज होणार आहे. तुमची परिस्थिती जी आहे, आपले रोजचं जर गाणं चालू आहे त्याच्यात जर बदल घडवायचा असेल तर आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे ना. दुसरा ऑप्शन, हे तुम्हाला काहीच करायचं नाही, कोणाला मागायचेच नाही पैसे, काहीच करायचं नसेल तर त्याला एक ऑप्शन आहे, डायरेक्ट आपण 6 लोक आणणे आणि हा बिझनेस चालू करणे. तुम्हाला पैसे घालवायची काही गरज नाही. या पद्धतीने पण करू शकतो आपण. त्यानंतर मोरे सर, अनम्यूटचा ऑप्शन. केशव मोरे सर. ओके सर, बोला. हॅलो, हा, बोला सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, बोला.
आता सर आपण हे जे जॉईन केले ना लोक, तर ते काय म्हणते, मी बऱ्याच जणांना सांगितलं पण मग कोणी तयारच होत नाही. हा, आता हा एक महत्वाचा प्रश्न आहे. मी बऱ्याच जणांना सांगितलं, टनांनी लोकांना सांगितलं, पण त्यातला कोणीच होत नाही. याचं एकच कारण आहे की त्या व्यक्तीने काय सांगितलं. आज आपण प्रत्येकाला प्लॅन दिल्यानंतर सांगतो की तू आधी काहीच सांगू नको, तू फक्त लोकांना या मीटिंगला बसव. पहिला जो प्रश्न होता आपला, तोच एज्युकेटेड नाही आणि तो लगेच सांगायला निघतो. कसं जमल? समजा एखादा मिलिटरीत जायचंय, त्याला काही हत्यारच चालवता येत नाही आणि उद्या लगेच त्याला बॉर्डरवरती पाठवलं, तो कसं करणार युद्ध? नाहीच करू शकत ना तो. त्यासाठी पूर्ण ट्रेन कधी होईल तो? ह्या झूम मिटिंगला आल्यानंतर. आणि त्यांनी काय काम करायचे ते त्यांनी तुम्हाला सांगितलं पाहिजे ना. इथंच मेन प्रॉब्लेम चालू आहे आपला, की आपले बरेचसे लोक काय करतात, स्वतः प्लॅन द्यायची तयारी करतात आणि त्यावेळेस तो फसला जातो. त्याला सेंट्रलाइज सिस्टीम आणि डिसेंट्रलाइज सिस्टीम न माहिती असल्यामुळं इथं व्यक्ती होणार नाही. त्यासाठी आपण मॅक्झिमम लोकांना हे सांगणं गरजेचं आहे की तू एखादा व्यक्ती बघितला की त्याला एकच सांगणं गरजेचं आहे, मी एक डिजिटल प्रोजेक्टमध्ये काम करतो आणि ते तुला करायचंय का एक्स्ट्रा इन्कमसाठी? येस म्हणला तर त्यांनी डायरेक्ट तुमच्या संग कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे. त्याने जर परस्पर जर सांगत बसला तर ते होणार नाही. मग ढीगभर किंवा टनांनी जरी लोक असेल तरी होऊ शकत नाही. कारण थर्ड पार्टी कधी पण प्लॅन देणं गरजेचं असतं सुरुवातीला, जोपर्यंत इन्कम येत नाही तोपर्यंत. बरोबर? बरोबर आहे सर. चल, ओके. हॅलो. यानंतर हा बोला. हा सर, आपण ते नाही म्हणत का कमीत कमी तुम्हाला 2 माणसं जोडावं लागेल, जास्तीत जास्त तुम्ही किती जोडू शकता? हे जोडायचा विषय आल्यानंतर माणसं लगेच थोडी हे होत्या, नाही नाही घाबरत्या. नाही नाही नाही. हे बरोबर आहे, पण हे जोडाजाडी ह्या व्यक्तीने बोलायचीच नाहीये ती. आज तुम्हाला जर समजा चहाचं दुकान टाकायचं, टपरी टाकायची, तर लोक लागणार आहे. म्हणजे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत लोकच लागतात. ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस सुद्धा नर्स वगैरे लागतात, डॉक्टर लोक लागतात, जाते वेळेस सुद्धा भाऊबंद 4 खांदेकरी लागतात. त्यावेळेसच तुम्हाला म्हणजे चैन प्रत्येक ठिकाणी आली, पण तरी लोकांना आपल्याला त्रास होतो की मी जोडाजाडी का करू? बरोबर ना? तर आपल्याला त्या पद्धतीत सांगायला लागल. तिथं जोडाजाडीचा शब्दच नाही आणायचा. पहिला तो माणूस आपल्या सिस्टीम मध्ये आला पाहिजे, त्यानंतर तुम्ही हे जोडाजाडीचा वगैरे शब्द आणू शकता अशा पद्धतीने. चालेल, ओके सर, थँक्यू. त्यानंतर Thank you, कोणाला sir. बोलायचे? टाइम कमी राहिला, फास्ट लवकर. चार मिनिट राहिलेत आपल्याला. तर कोणाला बोलायचं असेल तर लवकर हँड रेस करा. यानंतर सारे का काय बारामती लोंढे मॅडम बोला. अनम्यूटचं ऑप्शन दिले तुम्हाला. लोंढे मॅडम बोला. हँड रेस केलाय तुम्ही, बोला. अनम्यूट आहे. डाव्या बाजूला मोबाईलचा जो डावी साईड असेल त्याला लास्टला म्हणजे 1 नंबरला एक ऑप्शन येते माईक, आणि त्या माईक वर बटन ठेवायचं. ओके, चला. हँड रेस. हा, कोणाला बोलायचं असेल तर हँड रेस करा. ऍड्रेस करा लवकर, फास्ट, म्हणजे मीटिंग संपत आली आपली. कारण बोललं तरच काहीतरी प्रश्न असेल तर ते अजून कळू शकतात ना. पाटील सर बोला तुम्ही. शेवटचं 2-3 मिनिट राहिले, बोला. ओके, थँक्यू. ओके सर. येतोय आवाज सर? येस सर, येस. तर आज जे सेशन झालं, हे सेशन दर रविवारी सेशन घेणं खूप गरजेचं आहे. कारण प्रत्येकाला हा बिझनेस करत असताना प्रत्येकाला काही ना काहीतरी अडचणी येतात आणि अडचणीचं जे आपल्याला सोल्युशन आहे तर हे आपल्याला झूमच्या माध्यमातून 100% मिळणार आहे. जसं आज काही लोकांनी आपला जो काही प्रश्न आहे किंवा आपल्याला काय अडचणी येतात तर त्याच्यात प्रत्येकाने त्या मांडल्या. तर ह्याच पद्धतीने जर आपण दर रविवारी ह्याच्यावरती जर सेशन ठेवलं तर प्रत्येकाला जे काय प्रश्न येतात ते 100% ह्या ठिकाणी सुटू शकतात. हा बिझनेस एवढा जबरदस्त आहे की प्रत्येकाने खरोखर सिरियस होणं गरजेचं आहे. कारण
आज बघा, प्रत्येकाला पैशाची गरज आहे. आपण पैशासाठी धावपळ करत आहे, खूप धावपळ करतोय. आणि आपण आज ईस्टर्न लेवलला आलेलं, आपलं वय आपलं टेबल आहे की आपण आता ह्याच्यासारखं नाही की लहान मुलांसारखं नाही किंवा आपलं ह्याच्यासारखं नाही. तर आपण जे आज वय आहे ते आपण आता स्थिर झालं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला हा बिझनेस करणं खूप गरजेचं आहे. आणि मी सांगतो 2006 पासून ते आजपर्यंत माझ्या ह्या नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये असा साधा, सोपा आणि एकदम चांगल्या पद्धतीचा बिझनेस, भरपूर पैसे देणारा कन्सेप्ट मी आतापर्यंत बघितलेला नाही. तर हा प्रत्येकाला एक अशी भीती वाटते की हा इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे का, कंपनी बंद पडेल का, पळून जाईल का. तर आपण जे झूम मीटिंग मध्ये प्रत्येक वेळेस सांगतो की ह्या प्रोजेक्टला बँक अकाउंटच नाही. तर ते एक आपल्याला सांगणं खूप महत्वाचं आहे. त्यांना परफेक्ट हा कन्सेप्ट समजून सांगणं गरजेचं आहे. आणि त्यांना एकदा जर कळालं तर बघा, आपण कोणताही व्यवसाय करत असेल किंवा कोणताही बिझनेस करत असेल तर आपल्याला दर महिन्याला खरेदी केल्याशिवाय आपला पे आउट येत नाही किंवा तुम्हाला मॅचिंग करावं लागतं. मॅचिंग केल्याशिवाय तुमचा पे आउट होत नाही. परंतु ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला कुठलंही अजिबात कुठल्याही प्रकारचं आपल्याला जोड्या जुळवा किंवा तुम्ही दर महिन्याला खरेदी करा. फक्त आयुष्यातून एकदाच जेवढे आपल्याला स्लॉट घ्यायचे तेवढे एकदाच घ्यायचे आणि लाईफ टाईम आपल्याला पैसे कमवत राहायचं. हा एवढा जगामध्ये असा साधा आणि सोपा कुठंच मी कन्सेप्ट बघितला नाही. तर प्रत्येकाने ह्या बिझनेसला सिरियस व्हा. झूम मिटिंगला आपले नवीन नवीन रोज कमीत कमी 2-3 लोक बसवणं गरजेचं आहे. आणि आपला टाइम संपत आलेला आहे. तर बॅक टू होस्ट आनंद सरांकडे मी हँडओव्हर करतो. थँक्यू सर. मित्रांनो,